निवडणुका हा दुय्यम भाग असून आपापल्या वार्डात कार्यरत राहिले पाहिजेत आणि कामे विकासात्मक दृष्टीने केली पाहिजेत असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बदलापुरात केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बदलापूर शहर याच्या वतीने 13 जानेवारी रोजी म्हस्कर गुप्ते हॉल बदलापूर पूर्व येथे युवती व महिला मेळाव्याचे आयोजन ठाणे जिल्हा ग्रामीणचे युवती अध्यक्ष प्रियांका दामले यांनी आयोजित केले होते. यावेळी नामदार तटकरे यांनी सांगितले की जोपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असे कधीच म्हणू नये. महिलांनी हे स्वप्न बघा की स्वतःच्या कमाईतून मी स्वतःसाठी तर पैठणी आणि मंगळसूत्र घेईलच, पण मिस्टरांना देखील गिफ्ट देईल. हा विचार जेव्हा त्या करतील त्यावेळी महिला पुढे जातील. त्या पुढे म्हणाल्या की आपल्या घरातील पुरुष आजारी पडला तरी घर चालत असते, पण महिला आजारी पडली तर सर्व घर ठप्प होते. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे देखील तेवढेच लक्ष द्या असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. बालकांवर होणारे शोषण, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल, बचत गट महोत्सव, शासकीय शाळेतील मुलांचे गणवेश या विषयावर देखील त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. निवडणूक ज्या वेळेला येत असते त्यावेळेला कार्यक्रमांची वर्दळ किंवा कार्यक्रमांची संख्या साधारणपणे वाढते. त्याच्यानंतर यंदाच्या वेळेला 2020 मध्ये कोविडचं संकट आलं म्हणून तुमची जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची नगरपालिकेची ती 1 वर्ष पुढे गेली. मग स्थानिक पदाधिकारी नगरसेवकांनी हे केला असेल लागेल पुढच्या वर्षी लागेल आपण कार्यक्रम आयोजित करत राहू. पुढच्या वर्षी ती लागली नाही, त्याच्या पुढच्या वर्षी नाही, त्याच्या पुढच्या वर्षी नाही. साधारणपणे एखादा काम करणारा नगरसेवक असतो किंवा एखादा ज्याला उभं राहायचं असतं निवडणुकीला तो इथपर्यंत कंटाळून जात असतो. पण जी व्यक्ती मनापासून काम करत असते ती निवडणुकीचं राजकारण करत नाही. आणि म्हणून आशिषजी आणि प्रियंकाताई आपण या ठिकाणी काम करत असताना कधी निवडणूक होईल याच्यापेक्षा आपण इथले प्रतिनिधी आहोत, आपण इथं काम करतो ना, कुठेतरी कधी निवडणुका येतील हा दुय्यम भाग. पण आपापल्या वॉर्डमध्ये आपण कार्यरत राहिलं पाहिजे आणि काही ना काही काम विकासात्मक दृष्टीने नेहमी केलं पाहिजे. ह्या ज्या सगळ्या महिला भगिनी आहेत प्रियंका, या ज्या तुम्हाला पाठबळ देतात, या ज्या तुमच्या सहीत या ठिकाणी उभ्या राहतात, यांना कुठे ना कुठेतरी साधारणपणे ज्या वेळेला त्यांच्या दिवसाचा एक ठराविक वेळ ते पक्षासाठी देतात ना, त्यांची एक माफक अपेक्षा असते की आपल्यालाही कुठं ना कुठंतरी हाताला काम मिळावं, आपल्यालाही बळ मिळावं. आपण ज्या पक्षासाठी मतदान करतो त्यांच्या माध्यमातून आपल्याही एरियामध्ये आपल्याही क्षेत्रामध्ये काही ना काही विकासात्मक कामं व्हावी ही माफक अपेक्षा त्यांची असते. तशीच या ज्या वॉर्डमध्ये राहत असतील तिथे त्यांना विचारतात, अरे तुम्ही दामले ताईंसोबत असता, मग तुम्ही अमुक काम का नाही करून आणत, तुम्ही तमुक काम का नाही करून आणत, मग आपल्या इथलं गटारचं काम असेल, आपल्या इथलं रस्त्याचं काम असेल, मग आपल्या वॉर्डमध्ये अजून विकास कामं होत का नाही. तर ही साधारणपणे त्यांची माफकशी मागणी असते. आणि खऱ्या अर्थानं एखादा लोकप्रतिनिधीच ही ओळखू शकतो की आपल्याला कशा पद्धतीनं संघर्ष हा खालच्या पातळीवर करावा लागतो, आपल्याला स्थानिक पातळीवर करावा लागतो. त्यामुळे विभाग म्हणून आम्ही शासनालाही विनंती करत आहोत की मुलाच्या आणि मुलीच्या नावामध्ये आईच्या नावाचाही समावेश व्हावा. म्हणजे वडिलांच्या नावाच्या आधी जर आईचं नाव त्या मुला किंवा मुलीला लावता आलं आणि ते घेता आलं तर त्याच्या आईला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा अभिमान हा निश्चितपणाने वाटेल. की एखादा कुटुंब मग पिवळा किंवा केशरी कार्ड धारक जर असतील, एप्रिल 2023 पासून ज्या मुलींचा जन्म होईल तिला जर पुढे एखादा भाऊ जरी असेल, अलीकडे एक मुलगा असेल आणि दुसरी मुलगी असेल तरी त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 असा 1 लाखाहून अधिक लाभ देणारी ही एकमेव पहिली योजना आहे. माझी या निमित्ताने तुम्हाला विनंती राहील की अशा अनेक युवती आहेत ज्यांना MPSC आणि UPSC ची एक्झाम द्यायची असते, पण त्याचं मार्गदर्शन किंवा पोलीस विभागाची सुद्धा ज्या वेळेला भरती निघते तर त्याच्या एक्झाम्स कशा पद्धतीने द्याव्यात किंवा त्यांना अनेकदा मार्गदर्शनासाठी मोठमोठ्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी फीस द्यावी लागत असते. माझी तुला या निमित्ताने विनंती राहील की MPSC आणि UPSC आणि पोलीसची जी भरती असते याच्यामध्ये ज्या मुलींना ज्या युवतींना इंटरेस्ट असेल आपण त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी स्वतंत्र आयोजित करूया. तू सांग मला, मी त्याच्यामध्ये निश्चितपणाने तुला मदत कर. पण या व्यतिरिक्त जर चांगले बचत गट तुमच्याकडे असतील तर बचत गट महोत्सव सुद्धा तुमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण शहरामध्ये नक्कीच आयोजित करूया. पण जिथपर्यंत आपण आर्थिकरित्या सक्षम होणार नाही ना तिथपर्यंत
आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असावं तुम्ही कधीच सांगतो. मी तर नेहमी म्हणते की महिलांनी हे स्वप्न पाहावं की मी माझ्या स्वतःच्या खर्चातून पैठणी घेईन, मी माझ्या स्वतःच्या खर्चातून माझं मंगळसूत्र घडवून घेईन. नवीन डिझाईनचं असू दे, लेटेस्ट डिझाईनचं असू दे, जे काही असू दे, ते ज्या वेळेला तुम्ही हे स्वप्न बघाल की मी स्वतः कमवीन आणि माझ्या कमवलेल्या पैशातून मी स्वतःसाठी पण पैठणी घेईन आणि मिस्टरांसाठी पण काहीतरी गिफ्ट घेईन, हा विचार तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही पुढे जाऊ शकाल. की शासकीय ज्या शाळा असतात याच्यामध्ये गणवेश जे दिले जातील, युनिफॉर्म्स, ते यंदाच्या वर्षीपासून महिला बचत गटांकडून घेतले जातील. त्याच्यामुळे त्याची ट्रेनिंग जर आपण चांगल्या पद्धतीने दिली तर गणवेश जे असतात शाळांमधले ते आता महाराष्ट्र शासन महिला बचत गटांकडून घेणार आहे. त्यामुळे शिवणकाम करणाऱ्या ज्या महिला असतील यांना आपण जर शिवणकामाची युनिफॉर्म शिवण्याची जर अधिक ट्रेनिंग दिली तर या बचत गटांना आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने अधिक बळ हे या ठिकाणी मिळू शकेल. तुम्ही बघितलं तर घरातला पुरुष जर आजारी पडला तरी घर चालत असतं, पण घरातली महिला जर आजारी पडली तर संपूर्ण घर कोलॅप्स होतं. त्यामुळे तुमच्यावर तुम्ही खरं तर तुमच्या कुटुंबाचा कणा आहात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहणं हे अधिकरित्या हे गरजेचं आहे. या संदर्भामध्ये आपण अधिकाधिक आरोग्य शिबिर आयोजित करावी. बऱ्याचशा वेळेला महिलांना मासिक पाळीचे त्रास असतात पण त्या संदर्भात ते बोलत नाही आणि मग ज्या वेळेला ते अगदी शेवटच्या टोकाला येतात त्यावेळेला त्याच्यावर कुठलाही उपाय राहिलेला नसतो. त्यामुळे आपण अशा पद्धतीच्या उपक्रमांवर अधिकाधिक भर देऊया. आपण बघतो बालकांवर अत्याचार होतात, वेगवेगळ्या वेळेला त्यांना शोषणाला सुद्धा बळी पडावं लागतं. मी मधल्या कालावधीमध्ये आज आपण लोकलनी ट्रॅव्हल केलं, तुम्हाला नवल वाटेल, आम्ही बेस्ट सोबत म्हणजे मुंबईमधली जी आणखीन एक दुसरी लाईफलाईन आहे त्यांच्यासोबत महिला व बालविकास विभाग आणखीन एक NGO आहे अर्पण म्हणून आणि बेस्ट आम्ही एक करार केलेला आहे. कारण एका सर्वेमध्ये आम्हाला लक्षात आलं की बालकांवर सर्वात जास्ती शारीरिक शोषण हे ट्रॅव्हलिंग करताना होतं. हा सर्वे आहे आणि आम्हाला त्यावेळेला जाणवलं की आपण त्याच्यामध्ये अधिकाधिक जनजागृती करणं गरजेचं आहे. जी लहान लहान मुलं असतात त्यांना लक्षात येत नाही की सेक्शुअल अब्यूज काय असतं. त्यामुळे आपण त्यांना गुड टच, बॅड टच असे उपक्रम कसे आपल्याला तुमच्या नगरपालिकेच्या हद्दीतल्या शाळांमध्ये राबवता येतील त्याच्याकडे आपण अधिकाधिक लक्ष केंद्रित करा. निवडणुका येत जात राहतात त्यामुळे माझी तुम्हाला या ठिकाणी सूचना राहील की महिला व बालविकास विभागाअंतर्गत वर्किंग विमेन हॉस्टेल सुद्धा आपण देत असतो. म्हणजे काम करणाऱ्या ज्या मुली असतील, बाहेर गावामध्ये राहणाऱ्या असतील पण इथं त्यांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेले असतील, शिक्षणाच्या निमित्ताने आलेले असतील तर त्यांना विभागाच्या वतीने वर्किंग विमेन हॉस्टेल सुद्धा दिले जातात. तर तुम्ही तोही प्रस्ताव जर तयार केला तर आपल्याला इथल्या तरुण मुलींसाठी एक चांगलं वर्किंग विमेन हॉस्टेलची सुविधा त्या निमित्ताने उपलब्ध करून देता येईल. अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर आपल्याकडे पोहोचण्यासाठी आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर.